नाही नाही, पैशाचे खात नसलं इतका बारीक आवाज आला असता का तुमचा? घराघरापर्यंत रस्ता पोहोचवण्यासाठी मी धडपडतोय. सरपंच, गावाचा पैसा खावण्याचा कष्ट करा, कष्ट. नका तुम्ही विकास कामात अडथळा आणू. राबा बघितलं का हे? सरपंच, अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता झालाय, त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. किती हा? किती गावाचा पैसा खाचाल? हो बाळासाहेब, सरपंच आहे ते. सरपंच तो आता बोलूच नको. दादाच आहे काय? खाली बघ, डोळेच काढीन. रामभाऊ, शांततेत सांगू आपण. नाही नाही, रस्त्याचं काम चालूच आहे ना, सुधारणा करताल किती. सुभाषराव, काय माझा आवाज तुम्ही दाबताय? हा, तुम्ही म्हणता रामभाऊ ग बसा, रामभाऊ तुम्ही ग बसा. सुदामराव, तुम्ही सरपंच आहे, गावात नीटच काम झालं पाहिजे. नाही तर तुमच्या बी माहितीसाठी सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्यांचीच हे व्यावं लावते. राहिलेले 5 एकर फुकीन, पण नादच पुरा करीन. मदन, काय रे? ते खालच्या आळीचा किसन नाही का? बर. किसनराव. खाली बसा आधी तुम्ही. काय झालं? मेला काय? मेला कुठला? अहो त्याचं ते पोरग राजू नाही का? हा ती गाडीला पळवत ती. त्याच्या तर राहिला त्या राजाचा मेला का? नाही आणि खाय पण पडलं गाडीवर, त्याला बघायला जायला पाहिजे. यायला आपण त्या दिवशी जाऊन त्याच्या आई बापाला किती समजून सांगितलं सांगा पोराला. आपल्यावरच उलटा फाना. मला उलट बोलला, हानी म्हणलं मला. वयाचं सुद्धा भांडणं या पोराने. बाळासाहेब किती प्रतिष्ठित माणूस आहे, इज्जतदार माणूस आहे, 4 अंगठ्या हातात असणारा माणूस आहे, आणि ती पोरग म्हणते घोडा सोडी. नाही बोललं. बरं, त्याच्या आई बापाने आपली आबरू काढली. आमचं पोरग तसं नाही. आरोप कशाला करताय? जैसी करनी जैसी करनी वैसी भरनी, आज की अकल पाएगा, सर उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. होणारच होत. ठोकर लय नेबार खाल्ल्या तिनं. काय झालं? किती मोडलाय? पाय मोडलाय त्याचा. सर्वांनी आणि तात्या, खरोबर क्लेशदायक घटना घडलेली आहे. असा प्रसंग कोणाच्या वाट्याला येऊ नये. अहो लई याला पोराला बी सांगितलं, पोराच्या आईला बी सांगितलं, पण नाही कधी ऐकलं. नाही कधी ऐकलं नाही. असू द्या, ते आता काय शेवट घडणाऱ्या गोष्टी घडून गेल्या द्या. फक्त ह्याच्या एकच बाबा आमचं सांग नाही की तुम्ही आमचं ऐकलं नाही, पण इतर आई बापाने तरी बाबा बाहेरचे लोक सांगतात तेव्हा ऐकलं पाहिजे. बरं त्याला काय करावं? हे काय हे बाळा, तू काळजी करू नको. मी मला कळल्या मी ह्याला गेलो दुकानात आणि काजू आणल्या तुला तब्येत सुधारायसाठी. काय माहिती का, हे खा धर, हा मोठा हो. कुरकुरा आणल्यात राहील का असं सांगताय ही? काय पटतं का? मला असं सांगायचंय, जमलेल्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला असं सांगायचंय, रामभाऊचा वाढदिवस आता चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे. मला इथं बसवलं होतं, इथं दुसऱ्या ठिकाणी माझं आसन टाकण्यात आलं. त्यामुळं रामभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही मरस्तोर जगणार ह्याच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. हे फार माझ्या रामभाऊवर जीव आहे. प्रेम प्रेम तात्या कोणीकडे चाललाय? रामभाऊचा वाढदिवस आहे, तिकडे निघालो रक्तदान करायला. रक्तदान करायचं मी? हो. कशाला तात्या, काय पण नादी लागत बसलाय त्या रामभाऊच्या. राव काय करायचं? तुम्हाला माग रक्त भरलंय आणि या मोटरने हे कशाला चालवली मी मोटर? हे रक्त ह्याने मोटरने वाढायचे रक्त देव रामभाऊ. तिकडं आणि मग ह्याने मग मारायचं कशाला चालाय तुम्ही? जावा घरी बसा आपलं. घरी मग जातो की. जा पण हे फासावतोय रामभाऊ. जावा घरी. कुणी सांगितलं उद्या एवढा घरचं घाट तिथं. अगं बरीच मोठी इमारत झाली. हॅलो गाना, अरे ते दत्तू यादवाच्या दारात ये रे, मला गाडी पाहिजे. हे येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. हे बाळा, सायकल आहे का तुझ्याकडे? चल की, मी आणतो की. चल चल, नीट बस रे बाळा, हलका बस. माझी लय दायना केली गाड्यातून. किती वजन आहे रे तुझं? 70. लगा 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 रामभाऊपेक्षा 2 किलोने जडच केला का तू? काय खातो रे बाळा?
घरचंच खातोय. आम्ही काय भीक मागून खातोय काय? पण इतकं नाही लागा तुझ्यासारखं वजन. माझ्या एवढा वयाचा होस्तवर तू लय वजनदार होशील बाळा. हलका बसकी बाळा, वाईट माझा घाम निघाला का बाळा.